मरण सोपं आहे का? मरण सुद्धा सोपं नाही दादा. मी एकदा विचारलं कथा कीर्तनात, म्हटलं बाबा मरताना खूप वेदना होतात, मरण सोपं नाही, मरण फार कठीण आहे, मरताना काय दुःख होतं सांगा बरं मला, असं विचारलं मी एकाला. एक बाबा म्हटले तिथे मरून पाहावं लागेल तेव्हाच सांगता येईल. तसं कसं सांगता येईल? म्हटलं बाबा मरून नाही पाहायचं, मी सांगते तुम्हाला. मरत असताना एवढ्या वेदना होतात माणसाला. एका विंचवानं जर डंख केलं तर माणूस दिवसभर थया थया नाचतो, पण 1000 विंचवांनी एकदाच डंख करावा, त्या ज्या वेदना आहेत त्याच्या 100 पट अधिक वेदना मरत असताना असतात माणसाला. म्हणजे मरताना सुद्धा सुख नाही, भयंकर त्रास. याचा अर्थ जन्माला येणं सोपं नाही आणि मरणं सुद्धा सोपं नाही. मग राजा हे तुला सहन होईल का मला सांग. गुरुदेव आता हे अमृत पिल्यानंतरच तुम्ही मला सांगितलं, आता भागवत अमृत पिल्यानंतर किंवा ते ऐकल्यानंतर काय होईल राजा? भागवत ऐकशील तर मुक्ती मोक्षाला प्राप्त होशील, पुन्हा जन्म आणि मरण या फेऱ्यामध्ये पडण्याची गरजच नाही तुला, मुक्तीला प्राप्त होशील, जीवन मुक्त अवस्था तुला प्राप्त होईल. गुरुदेव मला अमृत नकोय, मला भागवत अमृत द्या, मला मुक्तीला प्राप्त व्हायचंय. धन्य आहे राजा तू, धन्य आहे तुझा निर्णय. आणि देवतांना वापस पाठवलं आणि राजा परीक्षिती भागवत श्रवण करण्यासाठी सज्ज झाला. याच भागवताच्या दिव्य कथा, त्याचा महिमा, त्याचं महात्म्य आणखी मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून भागवताचा महिमा ऐकूनच भागवत तुमच्या हृदयात ठसलं पाहिजे, तुम्हाला त्याच्याविषयी सद्भाव निर्माण झाला पाहिजे आणि भागवत ऐकण्याची गोडी लागली पाहिजे. अशी सुंदर कथा मी सांगेल. उद्या कथा सांगू. आता आजचा कथा भाग इथे थांबेल. याच्यानंतर आरती होईल. आरतीसाठी चलावं, ज्यांचं नियोजन असेल आरती करण्यासाठी त्यांनी समोर यावं. इतर भाविकांनी आरतीसाठी उठून उभं राहायचं आहे. आणि एक गोष्ट आहे का, उद्यापासनं कथेमध्ये झाकी होणार आहे. झाकी म्हणजे काय? उद्या कथेच्या शेवटी जो प्रसंग असेल, जसं की राधा कृष्ण आम्ही चित्ररूपात तुम्हाला दाखवणार, इथं ते झाकी करणार आणि तुम्हाला आणखी आनंद येईल. कथेचं एक मध्यंतर होईल. त्या मध्यंतरणामध्ये सगळ्यांनी नाचून सुंदर राधे राधेचं भजन करायचं. ते सगळं उद्यापासनं झाकी आणि भजन. आज कथेचा पहिला दिवस असल्या कारणानं थोडंसं आपण पहिल्या दिवशी व्यवस्थापनात त्याच्यातच वेळ निघून जातो. उद्या 8 वाजता कथा चालू होईल. भाऊजी बरोबर ना? उद्या 8ला कथा चालू होईल. त्याच्यामुळे महिला मंडळानं काय असतील ते आपली शेतातली कामं पटपट आवरून यायची, घरचा स्वयंपाक पटकन करून यायचा. आणि सगळ्या मावशांना निवेदन, उद्या येताना एका मावशीनं 4 मावशा घेऊन या, म्हणजे आपला मंडप पटकन गच्च भरून जाईल आणि कथा ऐकण्याला खूप आनंद येईल. तेवढ्यामध्ये तिथे व्यासांचे शिष्य सूत महाराजांचं आगमन झालं. सगळ्यांनी सूतांना वंदन केलं. सूत महाराज की जय. कमी वयाचे असणारे सूत महाराज व्यासपीठावरती बसले. वयस्कर सर्व श्रोते साधू संत श्रोत्याच्या रूपामध्ये बसले आणि सगळ्यांनी विनंती केली, अज्ञान ध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सूताख्यायी रथा कथासारम मम कर्ण रसायनम. सगळ्यांनी विनंती केली, सूतजी अशी दिव्य कथा सांगा की ती कथा ऐकल्यानंतर आमच्या सहित जगाचं कोटी कल्याण झालं पाहिजे. आता आमचा काळ चांगला आहे, पण भविष्यात येणारं कलियुग जे आहे ना ते फार कठीण आहे. या कलियुगातल्या लोकांना देवधर्म करायला वेळ मिळणार नाही. कलियुगातली लोक परमार्थाला लागतील, पण कधी लागतील? हातातलं सगळं गेल्यानंतर देवधर्माला लागतील. गाडी निघून गेल्यानंतर बसला हात करतील, असं करतील लोक परमार्थ. पण त्यांना कळत नाहीये, गाडी निघून गेल्यानंतर हात करण्यात अर्थ नाही, वेळ निघून गेल्यानंतर सावध होण्यात अर्थ नाही, चोर चोरी करून गेल्यानंतर हातात दांडा घेण्यात अर्थ नाहीये. कुठली गोष्ट वेळेत व्हायला पाहिजे, पण हे कलियुगाच्या लोकांच्या लवकर लक्षात येणार नाही. कलियुगातल्या लोकांना लोक परमार्थाला जागे होतील पण उशिरा होतील, म्हातारपणी परमार्थाला लागतील. त्यांना म्हणतील वेळोवेळी साधू संतारे चला ना पंढरपूरला. अहो अजून संसाराचं बसताना बसलं नाही, कुठं निघता पंढरपूरला? तारुण्यात कुठं पंढरपूर करायचं असतं का? अहो चला पंढरपूरला.
जाऊ 21 दिवसाची वारी करू, घर सुटत नाही बिचाऱ्याला. म्हणे मुलगा अजून लहान आहे, मुलगा मोठा होतो, आता चला पंढरपूरला. म्हणे पप्याचं लग्न जुळवायचं, आधीच पुरी भेटना आणि कुठं पंढरपूरला पळता. पप्याचं लग्नही होतं, पप्याला मुलं होतात, यांना नातवंड येतात, आता तरी चला पंढरपूरला. नाही म्हणे नातू माझ्याशिवाय राहतच नाही. शेवटी पोरं हातात दांडा घेतात, मग याच्या हातात झेंडा येतो, मग हे पंढरपूरला निघतं. लक्षात घ्या दादा, एकच सांगायचं मला, या कलियुगामध्ये माणसं जागी होतील, पण वेळ निघून गेल्यानंतर म्हातारपणी परमार्थाला लागतील. मग यांचं कल्याण कधी होईल? आणि संतांनी तर सांगितलंय, म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा आहे. चिंतनीया शिवदाम मादाविव प्रतिक्रियाम न कूप खननम युक्तम प्रदीप्तम वह्निना गृहे. सुभाषितकाराने सांगितलंय, घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यात अर्थ आहे का? घराला आग लागली आणि आग विझवायची, आग विझवण्यासाठी एकमेव साधन म्हणजे पेट्रोल, बरोबर का? आग विझवण्यासाठी डिझेलच्या टाक्या आणायच्या का? आग विझवण्यासाठी काय पाहिजे? पाणी. पण पाणीच नव्हतं ना तिथं, घराला तर आग लागली. पाणी नव्हतं. म्हणे रांजण आहे का? म्हणे नाही. हौद? म्हणे नाही. पाण्याची टाकी? म्हणे नाही. शेजारी? म्हणे कुणीच नाही. बोर? म्हणे बोर सुद्धा पाडलेलं नाही. विहीर? म्हणे विहीर सुद्धा नाही. तलाव? म्हणे तलाव सुद्धा जवळ नाही. मग आता घर विझवायचं कसं? म्हणे नवीन विहीर खोदून पाणी काढून मग घर विझवायचं. मला सांगा, नवीन विहीर पाडेपर्यंत तिला पाणी लागेपर्यंत आग लागलेलं घर राहील का? झोपले नाही तुम्ही? घर राहील का? नाही राहणार. तसंच म्हातारपणच्या परमार्थाचं आहे. तुम्ही म्हणाल म्हातारपणी घराला आग कशी लागते आमच्या? दादा, कानानं ऐकू न येणं, डोळ्यानं न दिसणं, काळे केस पांढरे होणं, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणं, पाठीचा कणा वाकणं, तोंडातले 32च्या 32 रिटायरमेंटला जाणं, हातात काठी येणं म्हणजे घराला आग लागणं. आता इथं किती लोकांच्या घराला आग लागली, त्यांची अजिबात चौकशी करणार नाही, अशीच लागू द्या, कारण ती काय विझल्यानं विझणार नाही. पण ज्यांची घरं मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. पण संत महात्मे सांगतात, येणारा काळ फार कठीण आहे. सूतजी, कलियुगातली लोक देव धर्माला लवकर सहजासहजी पुढे होणार नाहीत. तरुणपणी तर त्यांना परमार्थ सुचणारच नाही. किमान लुळे पांगळे झाल्यावर तरी कथेला येऊन बसले ना, त्या अवस्थेत का होईना त्यांचा उद्धार व्हावा, याच्यासाठी तरी आम्हाला असं शास्त्र सांगा की त्या शास्त्रानं दीन दुबळ्यांचं, लुळ्या पांगळ्यांचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे. म्हणजे सांगतो तुम्हाला श्रीमद भागवत महापुराण. मग ती महापुराणाची कथा त्याचा श्री गणेशा सूत महाराज करत आहेत, शौनकादी महामुनी ऐकत आहेत. पण त्यांच्यामध्ये संवाद काय होतोय तो आपण उद्या पाहणार आहोत. आता 10 वाजले, बरोबर ना भाऊजी? बस करायचं का चाल वाढवायचं पुढे? वाढवायचं थोडं पुढे? बरं. महिला मंडळ, उद्या नेमकं काय करायचं? कापूस वेचायचा आहे का खुरपायचं काय करायचं? थोडं वाढवू आणि थांबू आपण, कारण सगळ्यांचाच विचार करावा लागेल, है ना? 1 मिनिट भजन करा. प्रेमानं भजन करायचं, टाळी वाजून. राधे राधे हो राधे राधे, 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 राधे 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 श्याम मिला दे.
राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे 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 श्याम मिला दे राधे राधे हरि राधे 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 हो राधे 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 राधे टाळी राधे हो राधे 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 हो राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की जय। आज जे आपण गोड भजन केलंय ना राधे राधेचं, उद्यापासनं अगदी वेगळ्या ट्रॅकनं आपण हे भजन घेणार आहोत. म्हणजे थोडेसे तुम्ही मोकळे झाले पाहिजेत. उद्या घेऊ आपण ते. आज पहिलाच दिवस आहे तर मी तुम्हाला सांगत आहे, शौनकादी महामुनी सूतजींना म्हणतात, सूतजी आम्हाला असं शास्त्र सांगा की त्यानं सगळ्यांचं कोटी कल्याण झालं पाहिजे. येणारा भविष्यकाळ फार कठीण आहे. लोकांना परमार्थासाठी वेळ मिळणार नाही. एक दिवस मरणाला सामोरं जायचंय याचं भान लोकांना राहणार नाही. लोक विसरतील, फक्त म्हणतील 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, जाए भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. फक्त लोक तोंडानं बोलतील असं, पण खऱ्या अर्थानं उद्धाराच्या तळमळीसाठी कुणी तडफडणार नाही. आमच्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी सूतजी तुम्ही कोटी सूर्याप्रमाणे आहात. अज्ञान ध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ, सूताख्यायी कथासारम मम कर्ण रसायनम. आमच्या मनातले प्रश्न घालवण्यासाठी तुम्ही कोटी सूर्यासारखे आहात. अशी दिव्य कथा सांगा आम्हाला, अशी दिव्य कथा सांगा. किती कथा सर्व कालामध्ये, सर्व देशामध्ये, सर्व परिस्थितीमध्ये उद्धाराला कारण ठरले पाहिजे, अशी कथा सांगा. तेव्हा सूतजी म्हटले, शौनकादी महामुनी तुमचा प्रश्न मला कळत आहे, तुमची तळमळ सुद्धा मला समजत आहे. तुम्हाला अशी कथा सांगतो मी आता.
किती सर्व देशामध्ये, सर्व कालामध्ये, सर्व परिस्थितीमध्ये आणि सर्वांसाठी कल्याणकारक ठरली पाहिजे, अशी कथा मी तुम्हाला सांगतो. ती कथा शुकदेव महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितली होती. त्या कथेचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण कथा. ती कथा तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला शुकदेव महाराज राजा परीक्षितीला भागवत कथा सांगायला लागले, ऐका बरं का, फार गोड सांगणारे मी तुम्हाला. शुकदेव महाराज राजा परीक्षितीला भागवत सांगायला लागले. ही कथा एवढी श्रेष्ठ आहे, हे भागवत एवढं महान आहे. माता माऊल्यांना ऐका, मी तुम्हाला कथेला बसल्यापासून भाग्यवान भाग्यवान उगाच म्हणत नाही. खरंच तुम्ही भाग्यवान आहात, कारण जी कथा आपण ऐकण्यासाठी बसलेलो आहोत. आजपासून तुमच्या तपश्चर्येचा दिवस चालू झाला, साधनेचा. आजपासून 7 दिवस तुम्ही कथा ज्या जागेवर बसलात त्या जागेवर बसून जर ऐकली 7 दिवस, तर या कलियुगात तुम्ही केलेली साधना होईल. ही साधना पहाडात जाऊन एका पायावर उभं राहून तप करायची गरज नाही तुम्हाला. हेच तप होईल तुमचं, पण हे पूर्ण करायचं 7 दिवस. तुमच्या तपाला सुरुवात झाली आहे आणि याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार, कारण सुरुवातीपासून तुम्ही आहात, पहिल्या दिवसापासून. तर ऐका, सूतजी सांगतात, हे भागवत एवढं श्रेष्ठ आहे, एवढं महान आहे, ते भागवत मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या भागवताच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उलगडे होतील. भागवत एवढं श्रेष्ठ आहे, ज्या वेळेला शुकदेव महाराज राजा परीक्षितीला भागवत सांगायला लागले होते, त्यावेळेला त्या भागवताला आरंभ झाला. आणि आरंभ होताच क्षणी स्वर्गातले देवता, इंद्रादी देवता अमृताचा कुंभ घेऊन शुकदेव महाराजांच्याकडे आले. म्हणजे सुरुवात कशी झाली? भागवत सांगायला चालू केलं, भागवताचा श्री गणेशा झाला की लगेच कोण आलंय? स्वर्गातले देवता अमृत घेऊन आले आणि शुकदेवांना म्हणतात, महाराज हे अमृत घ्या, स्वर्गातलं दिव्य अमृत आहे, हे अमृत राजा परीक्षितीला द्या आणि अमृताच्या बदल्यात आम्हाला भागवत सांगा. माझं बोलणं लक्षात येत आहे ना? देवता काय म्हणतात शुकदेवांना? हे अमृत राजा परीक्षितीला पिण्यासाठी द्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला भागवत सांगा. याचा अर्थ हे भागवत किती श्रेष्ठ असलं पाहिजे. जिथे अमृत दिल्या जात आहे, बरं अमृत काय साधं आहे का? अमृत म्हणजे मेलेल्या माणसाला जिवंत करून स्वर्गाला पाठवणार आहे. बरं हे अमृत देवांना काय सहजासहजी मिळालं का? त्याच्यासाठी भांडणं लागली यांची. जेव्हा समुद्र मंथन केलं देव आणि दैत्यांनी, त्यावेळेला समुद्र मंथनातून अमृत बाहेर आलं 11व्या क्रमांकाला. कामधेनु गाय, उच्च श्रवण नावाचा घोडा, ऐरावत हत्ती, कौस्तुभ मणी, पारिजाताचा वृक्ष, अप्सरा बाहेर आल्या, मदिरा बाहेर आली, लक्ष्मी बाहेर आली, धन्वंतरी बाहेर आला आणि 11व्या क्रमांकाला अमृत बाहेर आलं होतं समुद्रातून. मग असं असणारं दिव्य अमृत, ते अमृत आम्हालाच पिण्यासाठी मिळावं. देव राक्षसामध्ये भांडणं लागली, त्यांची भांडणं मिटवण्यासाठी देवाला मोहिनी अवतार घ्यावा लागला. हे अमृत सहजासहजी मिळालं नाही देवांना. किती संघर्ष, किती वाद, किती कष्ट घ्यावे लागलेत. अमृताचा कुंभ घेऊन देव पुढे पळत होते आणि राक्षस त्यांच्या मागे पळत होते. आणि याच्यातली गोड गोष्ट सांगते मी तुम्हाला, महत्वाची. अमृताचा कुंभ घेऊन पळत असताना, अमृताचा कुंभ घेऊन पळत असताना अमृताचा कुंभ थकून ज्या ज्या ठिकाणी टेकवला, अशी 4 ठिकाणं आहेत मृत्यूलोकामध्ये, या पृथ्वीवरती, की जिथे अमृताचा कुंभ टेकवला, फक्त ठेवला खाली. ती 4 ठिकाणं, एक आहे आपलं नाशिक, दुसरं आहे उज्जैन, तिसरं आहे हरिद्वार आणि एक आहे तीर्थराज प्रयाग. या 4 ठिकाणी फक्त तो अमृताचा कुंभ टेकवला, तर परिणाम असा तिथे कुंभमेळा भरायला लागला. एवढं प्रभावी आहे अमृत. अरे अमृताचा कुंभ टेकवला तर कुंभमेळा भरायला लागला आणि हजारो लाखो करोडो पहाडामध्ये तपश्चर्या करणारे साधू कुंभमेळ्याला एकत्र येतात. आणि दर 12 वर्षाला एका ठिकाणी कुंभमेळा भरतो, दर 3 वर्षाला एका जागेवरती. मग नाशिकला एक कुंभ भरतोय, उज्जैनला भरतोय, हरिद्वारला कुंभमेळा भरतो आणि प्रयागराज, तीर्थराज प्रयाग तिथे भरतोय.
मग हे अमृत किती दिव्य असेल विचार करा. ते जिथे ठेवलं तर तिथे कुंभमेळा भरायला लागला. ते अमृत किती महान असेल. आणि ते अमृत सहजासहजी हे घ्या आणि त्याच्या बदल्यात भागवत सांगा म्हणजे भागवत किती महान असेल पहा. हे अमृत घ्या आणि त्याच्या बदल्यात आम्हाला भागवत सांगा महाराज असं कोण म्हणताय. स्वर्गातले देवता व्यासपुत्र शुकदेवांना म्हणतायत. पण शुकदेव म्हटले काय ते कान उंच करून ऐका, कानाला ताण देऊन ऐका. शुकदेव म्हटले देवतांनो अंतकरणात श्रद्धा भरून जर घेऊन आले असते ना तर अमृत न देताही तुम्हाला भागवत सांगितलं असतं. पण तुम्ही तर व्यापार करायला आला तिथे. तुम्ही म्हणतात हे घ्या ते द्या. परमार्थिक वस्तू व्यवहारानं व्यापारानं मिळत नसतात, या सद्भावनेनं मिळत असतात. बरं व्यापार का करीनात तुम्ही, पण तुम्ही चुकीचा व्यापार करताय. व्यापार आणि व्यवहार तोला मोलाच्या गोष्टीमध्ये केला जातो. शेजाऱ्याच्या मुलीच्या लग्नात जर 5,000ची वस्तू घेतली तर त्याला ही अपेक्षा असते ती 5,000चीच वस्तू आपल्या मुलीच्या लग्नात आली पाहिजे. त्यानं घेतला 5,000चा कलर टीव्ही आणि आपण नेली त्याच्या मुलीच्या लग्नात 500 रुपयाचं कूलर. डोळे फाडून पाहिल ते आपल्याकडं का देणं घेणं व्यवस्थित तोला मोलाचं झालं नाही. तसं शुकदेव म्हणतात तुम्ही म्हणताय मला अमृत घ्या त्याच्या बदल्यात भागवत सांगा, पण चुकताय तुम्ही व्यापार करायला. तुम्ही तर काचाच्या तुकड्याच्या बदल्यात हिरा मागून घ्यायला लागलात माझ्याकडनं. बोलणं कळतं ना माझं. शुकदेव काय म्हटले, तुम्ही काचाच्या तुकड्याच्या बदल्यात माझ्याकडनं हिरा घेताय. पण मी फसणारा नाहीये, मी स्वतः जोहरी आहे. मी स्वतःच रत्न पारखी आहे. मी चुकणार नाही. भागवत नाही सांगणार तुम्हाला, अमृत घेऊन जा तुमचं. विचार करा थोडा. शुकदेव म्हटले काचाच्या तुकड्याच्या बदल्यात हिरा मागताय, याचा अर्थ शुकदेवांनी दिव्य अमृताला काचाच्या तुकड्याची उपमा दिली आहे आणि भागवताला हिऱ्या रत्नांची उपमा दिली. नाही सांगणार मी तुम्हाला भागवत, घेऊन जा तुमचं अमृत. दचकले देवता. देवता म्हटले महात्मा कडक आहे, तयारीचा आहे. बाबा ठीक आहे, तुम्हाला नाही ना अमृत घ्यायचं नका घेऊ, आम्हाला भागवतही नसेल सांगायचं तर नका सांगू. पण ज्याच्यासाठी घेऊन आलो त्याला तरी विचारा अमृत प्यायचंय का नाही म्हणून. विचारा त्याला एकदा, बिचाराचं मरण तरी टळेल. विचारलं परीक्षिता अमृत प्यायचंय बाळा तुला. पण तो देखील काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता. तो फार श्रेष्ठ भगवत भक्त होता. परीक्षितने विचारलं गुरुदेव काहीतरी बोलून निर्णय लावण्यापेक्षा तुमच्या तोंडून अगोदर चिंतन ऐकतो मग निर्णय देतो. म्हणजे काय चिंतन ऐकायचं आहे. म्हणजे मला भागवतातला आणि अमृतातला फरक सांगा. किती बुद्धिमान म्हणावं लागेल राजा. म्हणजे भागवत अमृत आणि आपला अमृत दिव्य अमृत याच्यातला फरक काय आहे. राजा जर अमृत पिला ना तर स्वर्गाला जाशील तू. अमृत पिला ना तर स्वर्गाला जाशील, स्वर्गाचं ऐश्वर्य उपभोगशील. तिथे खळखळ वाहणारे झरे, सुगंधित वारा, सुंदर सुंदर रत्नजडित महल, मखमली गाद्या, नाचणाऱ्या अप्सरा, खाण्यापिण्यासाठी मनासारखं आहे. सगळं ऐश्वर्य तिथे तुला उपभोगायला मिळेल. पण स्वर्गात राहणं म्हणजे खिसा गरम आहे तोपर्यंतच. जसं खिसा गरम आहे तोपर्यंत 5 स्टार हॉटेलमध्ये आपण राहू आणि खिसा आपला थंड झाला की धक्का देऊन आपल्याला बाहेर काढतात. तसं पुण्याचा खिसा जोपर्यंत भरलेला आहे तोपर्यंत स्वर्गाचं ऐश्वर्य उपभोगण्यासाठी मिळेल. पुण्य संपलं की धक्का देऊन आपल्याला पुन्हा मृत्यूलोकामध्ये पाठवतील. पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा जन्म मरणाच्या फिरत अडकून पडावं लागेल राजा. आणि जन्माला येणं आणि मरणं हे सोपं नाही रे दादा, फार कठीण आहे. जन्माला येणं सोपं नाही, मरणं सुद्धा सोपं नाही. जन्माला येणं सोपं वाटतं तुम्हाला. आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस राहावं लागतं. तिथं काय गादीन टक्के लोड असतात का काय आईच्या पोटामध्ये. रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. आईच्या उदरामध्ये हेच असतं.
भयंकर घाण असते, तिथे राहावं लागतं. आमच्या संत सांगतात ना, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणाध्यातसे. काय सांगू गर्भीची यातना. आईच्या पोटामध्ये खूप त्रास सहन केलेला आपण. किती सहन केलाय सांगता येईल का तुम्हाला? बरं एक मला सांगा, आईच्या पोटात त्रास सहन केलाय आपण? केलाय का? आईच्या पोटामध्ये त्रास सहन केलाय आपण? आईच्या पोटात काय त्रास सहन केला हे नाही विचारत, पण त्रास केलाय का सहन? तिथं काय कूलर आणि फॅन होते का काय? आईच्या उदरामध्ये भयंकर त्रास आम्ही सहन केलाय. कळत नाही आज आपल्याला, त्याची जाणीव नाहीये. पण हिराबाई ठक्करांचं एक पुस्तक वाचलंय मी. त्या पुस्तकात त्यांनी सांगितलंय आईच्या गर्भामध्ये किती त्रास सहन करावा लागतो. फक्त तुम्ही जाणून घ्या. जाणून. मुंबई सारख्या शहरात मोठी मोठी गटारं असतात, सांडपाण्याची, घाण पाण्याची. त्या गटारात घाणेरडं बाथरूमचं त्याचं पाणी सोडलेलं असतं आणि त्या पाण्याचा, खराब पाण्याचा वास कसा येतो? अत्तरासारखा येतो का? गुलाबाच्या फुलासारखा? जाई जुई मोगरा, चमेली, कसा? अतिशय घाणेरडा वास येतो. नाक तोंड गोळा करतो आपण. वास सहन होत नाही, उग्र वास असतो. आपण असं नाक दाबून घेतो. कुठं? गटाराच्या जवळून जाताना. अशा गटारात कल्पना करायची फक्त, तसं काही होणार नाही, कारण एकदा आलोत आपण तिथून. अशा गटारामध्ये 9 महिने 9 दिवस जर आपल्याला उलट टांगून ठेवलं, किती त्रास होईल आपल्याला? तो जो त्रास आहे त्याच्या 100 पट अधिक त्रास आईच्या पोटामध्ये असतो. मग ते एवढं सहन करून आपण बाहेर आलोय. म्हणजे जन्माला येणं सोपं नाहीये. मरण सोपं आहे का? मरण सुद्धा सोपं नाही दादा. मी एकदा विचारलं कथा कीर्तनात, म्हटलं बाबा मरताना खूप वेदना होतात, मरण सोपं नाही, मरण फार कठीण आहे, मरताना काय दुःख होतं सांगा बरं मला, असं विचारलं मी एकाला. एक बाबा म्हटले तिथे मरून पाहावं लागेल तेव्हाच सांगता येईल. तसं कसं सांगता येईल? म्हटलं बाबा मरून नाही पाहायचं, मी सांगते तुम्हाला. मरत असताना एवढ्या वेदना होतात माणसाला. एका विंचवानं जर डंख केलं तर माणूस दिवसभर थया थया नाचतो. पण 1000 विंचवांनी एकदाच डंख करावा, त्या ज्या वेदना आहेत त्याच्या 100 पट अधिक वेदना मरत असताना असतात माणसाला. म्हणजे मरताना सुद्धा सुख नाही, भयंकर त्रास. याचा अर्थ जन्माला येणं सोपं नाही आणि मरणं सुद्धा सोपं नाही. मग राजा हे तुला सहन होईल का मला सांग? गुरुदेव आता हे अमृत पिल्यानंतरच तुम्ही मला सांगितलं, आता भागवत अमृत पिल्यानंतर किंवा ते ऐकल्यानंतर काय होईल? राजा भागवत ऐकशील तर मुक्ती मोक्षाला प्राप्त होशील. पुन्हा जन्म आणि मरण या फेऱ्यामध्ये पडण्याची गरजच नाही तुला. मुक्तीला प्राप्त होशील, जीवन मुक्त अवस्था तुला प्राप्त होईल. गुरुदेव मला अमृत नकोय, मला भागवत अमृत द्या, मला मुक्तीला प्राप्त व्हायचंय. धन्य आहे राजा तू, धन्य आहे तुझा निर्णय. आणि देव त्यांना वापस पाठवलं आणि राजा परीक्षिती भागवत श्रवण करण्यासाठी सज्ज झाला. याच भागवताच्या दिव्य कथा, त्याचा महिमा, त्याचं महात्म्य आणखी मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून भागवताचा महिमा ऐकूनच भागवत तुमच्या हृदयात ठसलं पाहिजे, तुम्हाला त्याच्याविषयी सद्भाव निर्माण झाला पाहिजे आणि भागवत ऐकण्याची गोडी लागली पाहिजे. अशी सुंदर कथा मी सांगेल. उद्या कथा सांगू. आता आजचा कथा भाग इथे थांबेल. याच्यानंतर आरती होईल. आरतीसाठी चलावं. ज्यांचं नियोजन असेल आरती करण्यासाठी त्यांनी समोर यावं. इतर भाविकांनी आरतीसाठी उठून उभं राहायचं आहे. आणि एक गोष्ट आहे का, उद्यापासनं कथेमध्ये झाकी होणार आहे. झाकी झाकी म्हणजे काय? उद्या कथेच्या शेवटी जो प्रसंग असेल, जसं की राधा कृष्ण आम्ही चित्ररूपात तुम्हाला दाखवणार. इथं ते झाकी करणार आणि तुम्हाला आणखी आनंद येईल. कथेचं एक मध्यंतर होईल. त्या मध्यंतरणामध्ये सगळ्यांनी नाचून सुंदर राधे राधेचं भजन करायचं. ते सगळं उद्यापासनं झाकी आणि भजन
आज कथेचा पहिला दिवस असल्या कारणानं थोडंसं आपण पहिल्या दिवशी व्यवस्थापनात त्याच्यातच वेळ निघून जातो. उद्या 8 वाजता कथा चालू होईल. भाऊजी बरोबर ना? उद्या 8ला कथा चालू होईल. त्याच्यामुळे महिला मंडळानं काय असतील ते आपली शेतातली कामं पटपट आवरून यायची, घरचा स्वयंपाक पटकन करून यायचा. आणि सगळ्या मावशांना निवेदन, उद्या येताना एका मावशीनं 4 मावशा घेऊन या, म्हणजे आपला मंडप पटकन गच्च भरून जाईल आणि कथा ऐकण्याला खूप आनंद येईल. हॅलो, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतम हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि, सहितं नमामि, सहितं नमामि. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, हो वार्ता विघ्नाची. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची.